नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते. न्यूमरोलॉजिस्ट दीप्ती हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 4 अशा विशेष कार्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या घरामध्ये ही 4 कार्य नियमित होत असतात. त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा विशेष कृपा त्यांना प्राप्त होते. तसेच त्यांच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. कोणती ती 4 कार्य आहेत, आज आपण याच विषयावरती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. एक असं पाठ जे अधर्माने धर्माशी जोडलं जातं, असत्यवरून सत्यशी जोडलं जातं, स्वार्थवरून परमार्थशी जोडलं जातं, अपूर्णतेने पूर्णतेशी जोडलं जातं, निराशाने आशाशी जोडलं जातं. अशा कथाचं नाव आहे सत्यनारायण व्रतकथा. लक्ष्मी प्रदान करणारी ही कथा, पितरांना प्रसन्न करणारी ही कथा, मनाला पवित्र करणारी ही कथा. ज्यांच्या घरामध्ये नियमित सत्यनारायण कथा पूजा केली जाते, त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नियमित वास असतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. दुसरं कार्य आहे ज्यांच्या घरामध्ये रामचरित्रमानस व सुंदरकांड केलं जातं. आपल्या घरामध्ये नियमित रामचरित्रमानस व सुंदरकांड करत राहावं. आपलं जीवन भगवान राम यांच्या मर्यादेसारखं व्हावं, आपलं चरित्र शुद्ध व्हावं म्हणून हे पवित्र पाठ आपल्या घरामध्ये करत राहावं. हे पाठ केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. कोणतेही संकट जर आपल्यावरती आलं तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळते. आपले विचार सकारात्मक होतात व आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तिसरं कार्य आहे पितृतर्पण. ज्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात ते कार्य आहे तर्पण. पितरांची प्रसन्नता ही आपल्या घरातील सुखसमृद्धी असते. ज्यांच्या घरचे पितृ प्रसन्न असतात त्यांच्या घरामध्ये देव प्रसन्न असतात. आपण देवतांची पूजा तर करतो, पण आपल्या पितरांना विसरतो. त्यामुळे नित्य तर्पण करत राहावं किंवा अमावस्याला तरी जरूर पितृतर्पण करावं. जे आपल्या पितरांसाठी जर कार्य करत राहतात त्यांना कधीही पितृदोष लागत नाही. देवतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नियमित असतो. चौथी गोष्ट आहे रुद्राभिषेक. भगवान शिव यांना अभिषेक अत्यंत प्रिय आहे. घरात वेळोवेळी रुद्राभिषेक करत राहावा. ब्राह्मणांना बोलून आपण आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करून घ्यावा. महाशिवरात्रीला, मासिक शिवरात्री किंवा प्रदोषव्रता दिवशी किंवा श्रावण महिन्यात नागपंचमीला कोणत्याही शुभ दिवशी आपण आपल्या घरामध्ये ब्राह्मणांना बोलून रुद्राभिषेक करून घ्यावा. सर्व समस्याचं एकमात्र समाधान म्हणजे रुद्राभिषेक. ह्या कलियुगात सर्व संपत्तीयुक्त करणारी, रोगातून मुक्त करणारी विधी म्हणजे रुद्राभिषेक. हे कार्य लक्ष्मींना प्रसन्न करतं. तर ही 4 कार्य ज्यांच्या घरामध्ये होत असतात त्यांच्यावरती माता लक्ष्मीचा विशेष कृपा असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.